सद्गुरुनगर परिसरात शनिवार दिनांक 21 रात्रीच्या सुमारास हातात कोयता नाचवत नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्यांच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासात मुसक्या आवळल्या आहेत। संशयितांमध्ये एका 21 वर्षीय युवकासह 4 अल्पवयीनांचा समावेश असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेल्या भागातून त्यांची धिंड काढली। सातपूर येथील सद्गुरुनगर परिसरात शनिवारी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास 6 ते 7 टवाळखोरांनी एका युवकाला मारण्याच्या हेतूने सद्गुरुनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला। मात्र तो युवक मिळून न आल्याने त्यांनी हातात कोयते नाचवत अपार्टमेंटमधल्या घराच्या काचा फोडून दहशत माजवल्याने टवाळखोरांच्या कोयत्या गँगने सातपूर पोलिसांना खुले आव्हान दिल्याची परिसरात चर्चा रंगली। त्यामुळे सातपूर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करीत संशयितांचा शोध सुरू केला। यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांना संशयितांची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आनंदवली परिसरात सापळा रचला। संशयित कोयता गँग आनंदवली परिसरात येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या। यात संशयित महेश गोकुळ सोनवणे वय 21 राहणार कामगारनगर यांच्यासह 4 अल्पवयीनांचा समावेश असून पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे। दरम्यान रविवारी ज्या ठिकाणी घराच्या काचा फोडल्या त्याच परिसरात त्यांची धिंड सातपूर पोलिसांच्या वतीने काढण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेहाळदे, उपनिरीक्षक राहुल नळकांडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, दीपक खरपडे, अनिल आहेर आदींनी ही कारवाई केली। या ठिकाणी झालं होतं इथे आवड त्यांच्या घरी जाऊन हे जे आरोपी आहेत त्यांनी काचांची तोडफोड केली, त्याचबरोबर दहशत निर्माण केली। त्याच अनुसरून आम्ही त्यांना आज ताब्यात घेतलं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि मी सर्व आरोपी व अशा प्रकारचे जे काही इसम आहेत त्यांनाही सांगेल की समाजामध्ये शांतता राहण्यासाठी आम्ही सगळं प्रयत्नशील आहोत आणि तुम्ही अशा कुठल्याच ॲक्टिव्हिटी करू नका ज्याच्यामुळे समाजात लोकांना त्रास अभिनंदन करते, कारण की काहीच कार्यतत्परता नागरिकांना अपेक्षित असते। कायदा सुव्यवस्था गावगुंडांनी अगदी धाब्यावर ठेवलेला आहे, परंतु पोलीस प्रशासनाच्या जेव्हा खाक्या ह्या त्यांना दाखवल्या जातात तर त्यांनाही कुठेतरी वाकावंच लागतं आणि ही जे प्रशासनाच्या मार्फत कार्यवाही झालेली आहे त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो नागरिकांच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी गुन्हेगारी पुढे न व्हावं यासाठी आणखीन त्यांनी उपाययोजना करावी आणि अशा गुन्ह्यांना चांगला धडा शिकवावा आणि न्यायव्यवस्थेचं त्यांनी एक उत्तम उदाहरण इथं प्रस्तुत करावं अशी आम्ही इथे अपेक्षा व्यक्त करतो आणि समस्त प्रभागाच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी सर्व पोलीस प्रशासनाचे न्यायव्यवस्थेचे नलावडे सर त्यांच्या डीबी टीमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते। धन्यवाद। नाशिक पोलीस आयुक्त नक्कीच आम्ही सुद्धा तो प्रस्ताव नक्कीच मांडू। आम्ही ऑफिशियल त्यांचा कौतुक करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला देखील जाऊ आणि सीपींकडेही ही मागणी करू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल। नक्कीच, कारण की जेव्हा जेव्हा नागरिकांच्या याचा सुरक्षतेचा प्रश्न येतो तेव्हा पोलीस प्रशासन हे नेहमी रस्त्यावर उतरून येतं। आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने खूप उत्तम कामगिरी केलेली आहे आणि आता जी काही गुन्हेगारी सातपूर शहरात नाशिक शहरात वाढत आहे त्याला आळा घालण्याचं काम आमचं प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने करत आहे। त्यामध्ये सीपी सरांचंही खूप सहकार्य आणि खूप चांगलं ते काम करतात। त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। काल सोमेश्वर कॉलनी या ठिकाणी काही गावगुंडांनी जो काही उपद्रव केला त्याच्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे खूप आभार मानतो का त्यांनी 24 तासाच्या आत त्या आरोपींना या ठिकाणी नागरिकांसमक्ष उभं करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं विनंती करेल का अशा या गावगुंडांवर कठोरात कठोर शिक्षा करून यांना अद्दल घडवण्यात यावी का जेणेकरून त्यांचं कोणीही जे काही नवीन परत मार्केटमध्ये नाव करू इच्छिता त्यांच्यावर एक वचक बसेल आणि कुणी असे पावलं उचलणार नाही अशी मी त्यांना विनंती करेल की यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावं आणि सातपूर प्रशासनाच्या सातपूर पोलीस स्टेशनच्या PI साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं देखील मी अभिनंदन करेल प्रभागाच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं, लोकप्रतिनिधींच्या वतीनं, कारण ही एक घटना अशी असून काल रात्री अजून एक घटना घडलेली आहे सोमेश्वर कॉलनीत निगळमाळ्यामध्ये। त्याचा सुद्धा छडा आता लोकप्रतिनिधींना माहीत नव्हतं पण त्याचा सुद्धा छडा हा सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI साहेब आणि त्यांच्या टीमने अवघ्या 8 तासात ह्या घटनेचा शोधाला तरी 24 तास लागले पण याच्या मागूनचा तो गुन्हा होता आणि त्याचा छडा लिटरली 8 तासामध्ये त्यांनी आरोपी ताब्यात घेतलेले आहे। त्यांचा सुद्धा तो पोस्कोच्या अंडर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्या दोन्ही घटनेच्या
अनुषंगाने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करेन नागरिकांच्या वतीने. त्यांचा व्यक्तिशः देखील त्यांचा सत्कार करण्यात येईल असे मी लोकप्रतिनिधींच्या वतीनं त्यांचा. नयनाताई देखील आमच्या कालच्या घटनेच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतात. तात्काळ एका फोनच्या हाकेच्या अंतरावर इमिजिएटली लगेच या ठिकाणी घटनास्थळी त्यांनी धाव दिलेली आहे. नागरिकांचं एक सांत्वनपर त्यांनी त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे. म्हणून आम्हाला नागरिकांना देखील